नागरिकांना अपेक्षित असलेली सर्व विकास कामे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पूर्ण करून विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही भाजप नेते एकनाथ देशेकर यांनी चिंचवली येथे विकास कामांच्या शुभारंभावेळी दिली। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून चिंचवली गावासाठी मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ शनिवारी भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यकुशल नेतृत्वाखाली पनवेल मतदारसंघात अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागत असून चिंचवली गावाच्या प्रगतीसाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। या अंतर्गत 10 लाख रुपयांच्या निधीतून विनायक टेंबरे ते दीपक रिकामे यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता आणि गटार काँक्रिटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीतून फुलचंद पाटील यांच्या घरापासून जाणारे गटार आणि रस्ता, तसेच 10 लाख रुपयांच्या निधीतून स्मशानभूमी बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यासोबतच चिंचवली येथील 10 लाख रुपयांच्या निधीतून पूर्ण झालेल्या रस्ता आणि गटाराच्या कामाचे आणि स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे लोकार्पणही यावेळी भूपेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते झाले। या कार्यक्रमाला भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ देशेकर, एकनाथ पाटील, शशिकांत दिसले, गणू मुंडे, एकनाथ फराड, बळीराम भोईर, गणेश तात्रे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजित पाटील, लहूशेठ पाटील, आत्माराम पाटील, बाराराम कर्णूक, अनंता कर्णूक, गुरुनाथ पाटील, समीर मुंडे, अनंता मुंडे, विजय मुंडे, विलास भोपी, शिवाजी कर्णूक, निलेश वारदे, प्रणय जाधव, अशोक कर्णूक, सचिन दिसले, दीपक तवले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून होत असलेल्या या कामांमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे। आपले सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, तसेच आपल्या पनवेल तालुका अध्यक्ष आरुषेठ भगत साहेब यांच्या सातत्याने प्रयत्नाने आपले चिंचोली गावामध्ये होणारा लोकार्पण आणि भूमिपूजनाच्या विकास कामे आपण चिंचोलीमध्ये 20 लाखाची कामं पूर्ण केली आहे। 30 लाखाचं आज आपण भूमिपूजन इथं संपन्न करीत आहोत। ज्याच्या हाती भूमिपूजन संपन्न झालं ते आपले सर्वांचे माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील साहेब आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आपल्या या परिसरातले चिंद्रन गावचे सरपंच, शिरोली गावचे अशोक पाटील, माजी सरपंच लक्ष्मण पाटील मोदर उपस्थित, शिनारे साहेब इथे, आपले मोरबे गावचे पोलीस पाटील रविशेठ पाटील इथे उपस्थित आहेत। आपले गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, आमच्या चिंद्रन गावचे सर माजी उपसरपंच नरेश सोनवले, पांडुशेठ आपले इथं आलेले शिरोलीचे उपस्थित, आपल्या या परिसरातील सर्वच कार्यकर्ते इथे उपस्थित राहून सर्व कार्यक्रमाला माता भगिनी इथे उपस्थित राहून या कार्यक्रमात शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन आहे, कौतुक करतो का आपण या अशाच परिस्थितीत आपल्या या परिसरामध्ये 70 ते 80 कोटीची कामं भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेली आहेत। आणि आपण चिंद्रन पंचायत समितीमध्ये आज येत असलो तरी आपल्या या परिसरामध्ये आपली शिरोली पंचायतमध्ये अनेक गावामध्ये आपण मोठी मोठी कामं केलेली आहेत किंवा त्या लक्षात नाही, पण काही गोष्टी आपण सगळ्यांपर्यंत पोहोचलो नाही तर समजणार नाही आपल्याला। अशा पद्धतीने आपल्या या परिसरामध्ये कामं केलेली आहेत। मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि आपल्या सातत्याने प्रयत्न करीत असतात। आज पण ते इथे येणार होते, पण काही कारणास्तव मीटिंग लागल्यामुळे येऊ शकले नाही, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या गावातली छोटी मोठी कामं जी काय असतील विकास कामं ते पूर्ण करण्याचं काम आम्ही सातत्याने पाठपुरावा करून